संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांचा 1233 क्रमांकाचा अभंग आहे. जळाते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळी मनी घ्याय. नेदी कर्म घडो कोठे आडराने पडो, तुका मने मळ राहो नेदी ताप जाळ. आपण कार्य करत असताना जन्माला आल्यानंतर आपल्याला कार्य करावं लागतं, काम करावं लागतं. काम करत असताना आपण आपलं संचित जे प्रारब्ध आहे ते आपल्याला संपवायचं असतं. येणारं आपल्यासमोर कार्य हे दुःखदायक असतं, दुःख देणारं असतं. काही वेळेस सुखाच्याही घटना घडतात आणि काही वेळा दुःखाच्याही घटना घडत असतात. अशा वेळेस आपण जर दुःखाच्या घटना ह्या भोगून संपवायच्या असतात आणि सुखाच्या घटना हे भोगून संपवायच्या असतात. त्यातून आपल्याला नवीन उत्पत्ती करावयाची नसते. मग हे नवीन उत्पत्ती कशी होणार नाही? आपलं प्रारब्ध आपल्याला संपलेलं आहे, जळालेलं आहे, आपल्याला कधी समजणार? हे महाराजांनी चिंतन करून या अभंगातून वर्णन केलेलं आहे. जळाते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळी मनी घ्याय. तुमच्या समोर कार्य करत असताना एखादी तुमच्या अप्रिय घटना घडली, एखादा चांगलंच आपण काम करत असताना एखादा माणूस येतो आणि उगाचच आपल्याशी तंटा करत राहतो, वाद करतो, आपल्याला दूषण देत असतो. तर हे जे कार्य झालेलं आहे हे आपल्या संचित आहे, प्रारब्ध आहे म्हणून संपून घ्यायचं. त्या माणसाशी विनाकारण तंटा करून आपलं चित्त दुःखी करावायचं नाही. जो समोरचा माणूस आपल्याला दूषण देत आहे ते शांत चित्ताने ऐकून घेऊन त्याबद्दल आपल्याकडून काही चुकत असेल तर त्याबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावायचा. परंतु त्या दूषणामुळे आपण दुःखी व्हायचं नाही किंवा आपल्या सत आचरणापासून आपण अलिप्त व्हायचं नाही. असं करत असताना हे कार्य आपलं पूर्ण तडीला जातं आणि मग आपलं प्रारब्ध जळून जातं. पण त्या ठिकाणी आपण जर आपला समोरच्या माणसाला आपण जर स्वीकारलं, तो माणूस आपल्याला दूषण देत असतो. दूषण देत असताना जर त्यांनी आपण त्याला स्वीकृती दिली तर मग पुनरपि जन्म पुनरपि मरण, पुन्हा अजून त्या अशा घटनाच ते आपल्या संचित होत राहतं आणि मग आपण दुसरा पुन्हा म्हणजे ते त्यासाठी पुन्हा आपल्याला अजून प्रारब्ध संचित होतं. मग हे प्रारब्ध संपणार कसं? की ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वीकारणार नाही त्यावेळेस ते संचित संपून जातं. कधी कधी सुखाच्या गोष्टी घडतात, त्या सुखाच्या गोष्टीला आपण स्वीकृती देत असतो. सुखाच्या घटना ह्या मागचं आपलं संचित आहे ते आपल्या फळलं आहे ते मानून त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट देणं, आपली त्या स्थितीला त्या परिस्थितीला ट्रीटमेंट देणं हे आपलं कार्य आहे. त्यामध्ये जास्त लिप्त होऊन जाऊ नये आणि वेळोवेळी परमेश्वराचं नाम घ्यायला पाहिजे. तर अशा वेळेस माणसाचं प्रारब्ध संपून माणूस हा आनंदघन स्वरूप परमेश्वरामध्ये लीन राहायला पाहिजे. दुःखी होत असताना सुद्धा, दुःखाच्या घटना त्याच्यासमोर घडत असताना सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण घेऊन आनंदघन परमेश्वराचं स्थितीमध्ये माणसांनी राहून हे पूर्ण सुखदुःख संपून टाकलं पाहिजे. नेदी कर्म घडो कोठे आडराने, तुम्ही अशा वेळेस कुठेही आडरानात असावा, कसलंही कष्ट असू द्या, तुम्हाला त्याचा तीव्रपणा तुम्हाला जाणवणार नाही, दुःखाचा तीव्रपणा जाणवणार नाही. नेदी कर्म घडो कोठे आडराने पडो, तुका मने मळ राहो नेदी ताप जाळ. याप्रमाणे तुमच्या मनामध्ये सुद्धा मळ राहणार नाही. मळ म्हणजे समजा एखाद्या विशिष्ट माणसाने जर तुमच्याबद्दल
चांगले उद्गार काढले नाही तर त्या माणसाबद्दलचा मळ की हा माणूस असा असा आहे, हा मळ आपण आपल्या मनामध्ये साचून ठेवत असतो. तर हा मळ आपण साचणार नाही. कधी जर तो दूषण देत असताना आपण जर आनंदघन परमेश्वराच्या रूपात लीन असाल तर तो मूळ आपल्याला राहणार नाही. त्याची तीव्रता आपण आपल्या मनावर एवढी ठसवून घेणार नाही आणि परमेश्वराला आपण विसरणार नाही. जर तो बोलत असताना आपण परमेश्वराशी लीन राहिलो, परमेश्वर आनंदघन स्वरूपाशी एकनिष्ठ राहिलो, तर समोरच्या माणसाचं दूषणे आपल्या मनावर परिणाम पडू शकत नाहीत आणि म्हणून आपण डिप्रेसमध्ये जाऊ शकत नाहीत. आणि आपलं जे कार्य आहे आपण आपल्या कार्यापासून सत आचरणापासून परावर्त होऊ शकत नाही. याप्रमाणे चांगल्या माणसाला कार्यकरणामध्ये कुणीही परावर्त करू शकत नाही, असा या महाराजांच्या अभंगाचा मतितार्थ आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा 1233 क्रमांकाचा अभंग आहे. जळाते संचित ऐशी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळी मनी घ्याय. नेदी कर्म घडो कोठे अडराने पडो, तुका मने मळ राहो नेदी ताप जाळो. आपण कार्य करत असताना जन्माला आल्यानंतर आपल्याला कार्य करावं लागतं, काम करावं लागतं. काम करत असताना आपण आपलं संचित जे प्रारब्ध आहे ते आपल्याला संपवायचं असतं. येणारं आपल्यासमोर कार्य हे दुःखदायक असतं, दुःख देणारं असतं. काही वेळेस सुखाच्याही घटना घडतात आणि काही वेळा दुःखाच्याही घटना घडत असतात. अशा वेळेस आपण जर दुःखाच्या घटना ह्या भोगून संपवायच्या असतात आणि सुखाच्या घटना हे भोगून संपवायच्या असतात. त्यातून आपल्याला नवीन उत्पत्ती करावयाची नसते. मग हे नवीन उत्पत्ती कशी होणार नाही? आपलं प्रारब्ध आपल्याला संपलेलं आहे, जळालेलं आहे, आपल्याला कधी समजणार? हे महाराजांनी चिंतन करून या अभंगातून वर्णन केलेलं आहे. जळाते संचित ऐसी आहे धर्मनीत, माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळी मनी द्याय. तुमच्यासमोर कार्य करत असताना एखादी तुमच्या अप्रिय घटना घडली, एखादा चांगलंच आपण काम करत असताना एखादा माणूस येतो आणि उगाचच आपल्याशी तंटा करत राहतो, वाद करतो, आपल्याला दूषण देत असतो. तर हे जे कार्य झालेलं आहे हे आपल्या संचित आहे, प्रारब्ध आहे म्हणून संपून घ्यायचं. त्या माणसाशी विनाकारण तंटा करून आपलं चित्त दुःखी करावायचं नाही. जो समोरचा माणूस आपल्याला दूषण देत आहे ते शांत चित्ताने ऐकून घेऊन त्याबद्दल आपल्याकडून काही चुकत असेल तर त्याबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न करावायचा. परंतु त्या दूषणामुळे आपण दुःखी व्हायचं नाही किंवा आपल्या सत आचरणापासून आपण अलिप्त व्हायचं नाही. असं करत असताना हे कार्य आपलं पूर्ण तडीला जातं आणि मग आपलं प्रारब्ध जळून जातं. पण त्या ठिकाणी आपण जर आपला समोरच्या माणसाला आपण जर स्वीकारलं, तो माणूस आपल्याला दूषण देत असतो. दूषण देत असताना जर त्यांनी आपण त्याला स्वीकृती दिली तर मग पुनरपि जन्म पुनरपि मरण, पुन्हा अजून त्या अशा घटना ते आपल्या संचित होत राहतात आणि मग आपण दुसरा पुन्हा म्हणजे त्यासाठी पुन्हा आपल्याला अजून प्रारब्ध संचित होतं. मग हे प्रारब्ध संपणार कसं? की ज्यावेळेस तुम्ही त्याला स्वीकारणार नाही त्यावेळेस ते संचित संपून जातं. कधी कधी सुखाच्या गोष्टी घडतात, त्या सुखाच्या गोष्टीला आपण स्वीकृती देत असतो. सुखाच्या घटना ह्या मागचं आपलं संचित आहे ते आपल्या फळलं आहे ते मानून
त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट देणं, आपली त्या स्थितीला, त्या परिस्थितीला ट्रीटमेंट देणं हे आपलं कार्य आहे. त्यामध्ये जास्त लिप्त होऊन जाऊ नये आणि वेळोवेळी परमेश्वराचं नाम घ्यायला पाहिजे. तर अशा वेळेस माणसाचं प्रारब्ध संपून माणूस हा आनंदघन स्वरूप परमेश्वरामध्ये लीन राहायला पाहिजे. दुःख होत असताना सुद्धा, दुःखाच्या घटना त्याच्यासमोर घडत असताना सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण घेऊन आनंदघन परमेश्वराचं स्थितीमध्ये माणसांनी राहून हे पूर्ण सुखदुःख संपून टाकलं पाहिजे. नेदी कर्म घडो कोठे आडराणे. तुम्ही अशा वेळेस कुठेही आडराणात असावं, कसलंही कष्ट असू द्या, तुम्हाला त्याचा तीव्रपणा तुम्हाला जाणवणार नाही, दुःखाचा तीव्रपणा जाणवणार नाही. नेदी कर्म घडो कोठे आडराणे पडो. तुका म्हणे मळ राहो नेदी ताप जाळ. याप्रमाणे तुमच्या मनामध्ये सुद्धा मळ राहणार नाही. मळ म्हणजे समजा एखाद्या विशिष्ट माणसाने जर तुमच्याबद्दल चांगले उद्गार काढले नाही, तर त्या माणसाबद्दलचा मळ की हा माणूस असा असा आहे, हा मळ आपण आपल्या मनामध्ये साचून ठेवत असतो. तर हा मळ आपण साचणार नाही. कधी जर तो दूषण देत असताना आपण जर आनंदघन परमेश्वराच्या रूपात लीन असा, तर तो मूळ आपल्याला राहणार नाही. त्याची तीव्रता आपण आपल्या मनावर एवढी ठसून घेणार नाही आणि परमेश्वराला आपण विसरणार नाही. जर तो बोलत असताना आपण परमेश्वराशी लीन राहिलो, परमेश्वर आनंदघन स्वरूपाशी एकनिष्ठ राहिलो, तर समोरच्या माणसाचं दूषणे आपल्या मनावर परिणाम पडू शकत नाहीत आणि म्हणून आपण डिप्रेसमध्ये जाऊ शकत नाहीत आणि आपलं जे कार्य आहे, आपण आपल्या कार्यापासून, सत आचरणापासून परावर्त होऊ शकत नाहीत. याप्रमाणे चांगल्या माणसाला कार्यकरणामध्ये कुणीही परावर्त करू शकत नाही, असा या महाराजांच्या अभंगाचा मतितार्थ आहे.